नमस्कार पब्लिक, मी तुमचा ब्लॉगर आणि फायनली मित्रांनो आपले काही नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज आज आपण निघालोय कुठंतरी जाण्यासाठी. तर मी तुम्हाला ती जागा काही सांगत नाही, पण मी चाललोय माझ्या भावाला घेऊन. छोटा भाऊ आमचा ऋग्वेद. नाव आय एम गोइंग टू देअर, नाव नाही सांगत तुम्हाला. फायनली आता निघालोय आम्ही फिरायला जाण्यासाठी. गाईज तुम्ही बघू शकतात आमच्या सोबत आले आता प्रभाकर भाऊ सुद्धा आमच्यामध्ये ऍड झालेले आहेत, बघू शकतात गाईज तुम्ही. आणि प्रभाकर भाऊ जर नसले तर काहीच मजा येत नाही गाईज. आता प्रभाकर भाऊला फायनली आम्ही गाडी टाकलेला आहे आणि आता आम्ही चाललोय फिरायला जाण्यासाठी. गाईज फिरायला आमच्या जवळचा स्पॉट आहे, तो फक्त 15 ते 20 किलोमीटरवरचा स्पॉट आहे. थोडा जबरदस्त देखील रस्ता आहे इथे. बाकी रस्ता सिमेंटचा, बाकी डांबरचा रस्ता. एवढा जबरदस्त व्ह्यू पण आहे गाईज, तुम्ही बघू शकता. ते बघू शकतात व्ह्यू, ते बघू शकता. तिथून आपल्याला मोंदरीगड सुद्धा बघायला भेटतोय गाईज. आता इथे आपल्याला गणपती बाप्पांचं देखील दर्शन भेटतंय. गणपती बाप्पा. आणि गाईज आता आपण रमा भाऊंची गाणी ऐकत ऐकत सप्तशृंगेवरती जाणार आहे. गाईज तुम्ही बघू शकताय, कारण रमा भाऊंची गाणी जबरदस्त असतात ना गाईज. तरी गाईज आपल्याला पोलीस मध्ये अडवलेलं आहे, तरी काहीच विषय नाही गाईज. आता आपण तरी पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात, कारण गाईज आपल्याकडे पहिले की म्हणजे आपल्याकडे लायसन देखील नाही. लायसन नाही, आपण काही 19 वर्षाच्या आमच्यामध्ये ड्रायव्हिंग शिकायला आहे गाईज. त्याच्यामुळं नो कॉम्प्रोमाइज म्हणलं, कॉम्प्रोमाइज नाही तसंच गाईज. गाईज बघू शकतात आता फायनली आम्ही आलोय. आता इथं पूर्ण आम्ही फोटो काढण्याचा आनंद घेणार आहे गाईज. तसंच इथून आम्हाला एकदम जबरदस्त नेचर पण दिसतोय, बघू शकतायत. कोबा एवढी जबरदस्त दरी आणि दरी बघू शकतायत. तर गाईज तुम्हाला माहिती आहे का कोणता धरण आहे? तर गाईज हा मार्कंड पिंपरीचा धरण आहे, बघू शकतात. आमचे मित्र प्रभाकर भाऊ, ऋग्वेद भाऊंचं तर पूर्ण शूटिंग काढायचं काम चाललंय गाईज, कारण त्यांचं देखील नवीन आता यूट्यूब चॅनल काही दिवसांनी खोलणार आहे. तसेच आमचे पुण्याचे मित्र प्रभाकर भाऊ देखील काढतायत. म्हणजे गाईज त्यांना घरी जाऊन दाखवावं लागेल नाही का त्यांना पत्नीला की आम्ही कुठं फिरायला गेलो होतो, काय फिरायला गेलो होतो, सगळं दाखवावं लागतंय. तसंच गाईज तुम्ही बघू शकताय, एवढा जबरदस्त व्हिडिओ आहे. नेचर एवढा जबरदस्त बघू शकता. त्याच्यात इलेक्ट्रिक बस एवढा सोपा नजारा नाही गाईज इकडचा. तुम्हाला जर या नजाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिली सप्तशृंगी गडावर यावं लागेल, तुम्हाला इथं आनंद घ्यावा लागेल. असं फुकट नाही भेटू शकत आहे तुम्हाला. हे बघू शकता तिकडं माकडं पण आहेत. मला नको दाखवायचं गाडीवर आपल्याला काहीतरी जुगाड करणार. जुगाड करले. फायनली आम्ही सप्तशृंगी गडावरती पोहोचलोय, परंतु हे जे काय पुढे दुखती दिसते ते तर काही कमी व्हायचं नावच घेऊन नाही राहिली. आणि गाईज तुम्ही बघू शकता त्या फायनली इकडं पार्किंग देखील आहे आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी, परंतु आपण गाडी काय तिथं पार्क करत नाही, तर आपण डायरेक्ट थेट घेऊन जातो गाडी. नाच खोळण जळगाव जुळास करतो आपण की नाही खात, कारण आपल्या घरीच लय मकी आहे, त्याच्यामुळं दुसऱ्यांच्या मकी पण काय फायदा नसतो. गाई बघू शकतात पुढून गाई गौ माता येते, त्याच्यामुळे आपण गाडी एकदम स्लोली केलेली आहे. गाई कारण सप्तशृंगी गडावर जर आलात आणि तुम्ही जर हे दृश्य अनुभवलं नाही तर मग
काहीच नाही का आता फायनली आम्ही निघालोय मंगळावरती जाण्यासाठी. आज तुम्ही बघू शकता तिथं जबरदस्त दुकानं देखील लावलेली होती. तुमचा ब्लॉगर चाललाय मग आता गडावर जाण्यासाठी. टाइम आता मग गाईच्या दर्शनासाठी आलोय. बघू शकता मित्र परिवार खाली आहे. गाईज इथं तर पाण्याने पूर्ण ओलं झालेलं आहे. तरी आम्ही गडावरती जातोय कारण आम्हाला आईला भेटायची ओढ लागली. म्हणून म्हटलं चला आईच्या दर्शनासाठी तर जावंच लागते. बघू शकतात गाईज एवढा जबरदस्त नजारा आहे. आमचे दोन मित्र खालीच आहेत गाईज. बघू शकतात बारीक क्रमांक 12 इथं मी पोहोचलोय. लांब जावं लागतंय गाईज. माझे मित्र देखील येत आहेत माझ्या पाठीमाग. गाईज बारीक क्रमांक 11लाच मी थकलो गाईज. बघू शकता तरी काहीच विषय नाही. तरी मी चाललोय वरती कारण काहीच विषय हा दर्शनाचा आहे. आता आपण सप्तशृंगी आईचं दर्शन घेण्यासाठी आपण इथं आलोय. बघू शकता तिथं गर्दी एवढी जबरदस्त गर्दी आहे गाईज. त्या गर्दीमध्ये आम्ही आता थांबलोय थोडं कारण गाईज आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे थोडं लाईनीप्रमाणे जावं लागते गाईज. बघू शकता भाविकांची किती गर्दी आहे. आणि ह्या गर्दीमध्ये गाईज आम्ही थांबलोय. म्हटलं तुम्ही बघू शकता. आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल. तुम्ही फायनली दर्शनासाठी आलोय. चलो घर की तरफ बढ़ते हैं वरना घर के बहुत मेरे डांड यार मेरे सजना को